मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार कराड हा गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेमध्ये. त्याच्यावरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. हे कलम लागू असताना आरोपीला सहजासहजी जामीन मिळत नाही, पण तरीही वाल्मिकच्या जामिनासाठी त्यानं खंडपीठामध्ये धाव घेतली. वाल्मिकच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की वाल्मिक कराड अटक करताना लेखी माहिती किंवा नोटीस त्यांना दिली नाही. याचा संदर्भ देताना सर्वोच्च न्यायालयाच्या मिहिर शहा विरुद्ध राज्य सरकार यासह विविध निवाड्यांचा यावेळी हवाला देण्यात आला. वाल्मिक कराडला लावलेला मकोका हा चुकीच्या पद्धतीने लावलाय. वाल्मिक कराड याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा कराड शेकडो किलोमीटर दूर होता. या प्रकरणात कराडला खोट्या पद्धतीनं गोवण्यात आल्याचा मुद्दाही यावेळी वकिलांनी मांडला. जामीन अर्जावरती शुक्रवारी दिनांक 12 रोजी सकाळी 11:30 वाजता सुनावणी झाली. यावेळी मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे यांनी सायंकाळपर्यंत सलग 6 ते 7 तास युक्तिवाद केला. गिरासे यांनी वाल्मिक कराडच्या खून प्रकरणाशी थेट संबंध कसे आहेत याचे अनेक पुरावे प्रत्येक तारखेनुसार घटना तपशिलावरती उलगडून दाखवला. या घटनेमधील साक्षीदार, CDR अहवाल, CCTV फुटेज, ऑडिओ रेकॉर्डिंग, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयामध्ये दाखवण्यात आला. या सगळ्या पुराव्यावरून वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद गिरास यांनी केलाय. कराडने अवादा कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानं कराडनं सुदर्शन घुले याला कंपनी बंद करण्यासाठी पाठवलं होतं. घुलेने कंपनीच्या पहारेकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. अधिकाऱ्यांनी खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमक्या देत कंपनी बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय मागास भागामधील कंपनी बंद होऊ नये आणि येथील तरुणांना रोजगार जाऊ नये अशी विनंती सरपंच देशमुख यांनी केली होती. तसेच पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यावर सुदर्शन घुलेनं देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर कराड यानं आपल्या मागण्यांच्या आड येणाऱ्या देशमुखला आडवा करायचा आदेश दिला होता. त्यानुसार सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोल नाक्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं. त्यांना निर्जळ जागी नेऊन मानवतेला काळीमा फासणारं कृत्य करत मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यात फोनवरती बोलणं सुरू होतं. कराड आणि त्यांच्या मारेकर्त्यांना त्यांनी निर्देश दिले होते अशी बाजू गिरासे यांनी मांडली.